शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बरेच दिवस झाले कुठलाच मुद्दा घेऊन नाही आले बरं का. पण त्या दिवशी फिरायला गेले होते, तिथं एक झोडपं आढळलं होतं मला. म्हणजे बरेच लोक होते, पण ज्या झोडप्याशी बोलले होते त्यांच्यासोबत दुसरे अजून लोक होते बरं का. तर नवीन लग्न झालं होतं आणि ते फिरायला आले होते आणि त्यांच्यासोबत त्या नवरदेवाचे मित्र होते आणि नवरीच्या मैत्रिणी. आता त्यांचा घोळ काय आपण कशाला बघावा माय, आहे का नाही. नवरीच्या मैत्रिणी होत्या अनवळखी, त्या नवरदेवाच्या मित्राच्या अनवळखी होत्या का आधीच ओळखी होत्या काय माहिती आपल्याला, असं म्हणायचंय मला. पण तिथं काय झालं, बऱ्याच टाइम इकून तिकडं तिकून इकडं. आता मी अशी इंटरेस्टिंग असल्यामुळं तुम्हाला वाटत असेल मी बोरिंग आहे, पण लय इंटरेस्टिंग आहे. स्वतःसाठी फुल मजा घेते लहान लेकरासारखी. दुसऱ्यांना किंमत देत नाही असं नाही व, पण मी माझ्या नादात राहते. तर बघा मी अशी इकडं तिकडं होऊन हे करून ते करून असे व्हिडिओ बनवू लागली मस्त. त्या व्हिडिओ बनवता बनवता आमचा एक ओळख झाली, संपर्क बोलाबोली अशी झाली. म्हणजे तर मग ते काय म्हणले, आता ते नवरदेव कोणचा आहे तेच ओळखी नाही गेला मला. हां, आणि नवरी बी, कारण की ते फिरायला आले होते मज्जा मारायला, आणि ते काय नवरीच्या नवरदेवाच्या पोशांगात होते का. मित्रमैत्रिणी असे फिरायला आले होते. हां, तर मग मी म्हणलं, अरे पोरायनो तितक्या कडीला बसू नका. त्या पाण्याच्या समुद्राच्या तिथं ते कडीला बसले होते पाय सोडून समुद्रात. तर म्हणलं तितक्या कडीला बसू नका. शाने सुरते तर कुणीच नव्हते त्याच्या संग, असं म्हणजे माय बाप असं वर. हां, लेकरं आलेले पोरं पोरी. तर मी ग बसले नाही, मी बोलले तितक्या कडीला कशाला बसला म्हणून. तर ते मला काहीच म्हणले नाही. तर एकूण एकाकडे बघितलं ना हसले बरं का. मग मी म्हणलं, हे अशा असते तर लेकरं. हां, कुणीतरी सांगायलंय ना तुम्हाला तितक्या कडीला बसू नका म्हणून. माहिती आहे मला, तुम्ही तुमच्या माईचं बी ऐकत नाहीत, तर मग कशाला ऐकता. तर एक जण म्हणला, ए उठा इथून, काकी बरोबर बोलायला आता. आणि मग आले बरं का उठून इकडं अलीकडं आले. मग मला म्हणले, तुम्ही कुठाले आहोत, तुम्ही इकडं फिरायला आलाव का, ह्याच्या अगोदर कधी आलताव का. आणि आम्ही पण आलाव फिरायला, कारण की ह्या फलाण्याचं लग्न झालं या, आणि त्याच्या नवरीला ते म्हणजे नवीन जोडा आहे, म्हणून ते आम्ही सगळेजण फिरायला आलाव, असं ते असे आमचे बोलणे झाले व माय. हां, तर मी म्हणलं, नवरदेव नवरी तर कुण्या सांगाल ना दिसना तर तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखंच फिरायला म्हणलं. आता मी म्हणलं बरं का, मला काय माहिती ते ओळखीचे आहेत का नाही आहेत ती एकूण एकाचे. तर ते म्हणले पुन्हा, मग ही नवरी आहे आणि ह्या नवरीच्या कलवऱ्या आहेत ह्या, आणि आम्ही नवरदेवाचे सोकोने आहोत असं समजा तुम्ही. इथं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कुणीच नाही आहे, नवीन लग्न झालं या ह्यांचं, आणि ह्यांच्यासोबत आम्ही आलाव फिरायला. तर ते गेले होते तिकडं ममादेवीला, आणि ममादेवीवरून पुन्हा तिकडं आले होते फिरायला. आम्ही गेलतो तिथं.
तर मग फिरत 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 आले होते. तर ते सांगू लागले, असं असं तुम्हाला वाटत असेल बाहेर हे असेच लेकरं असेच सगळे करतंय येगळं येतंय दुसऱ्यावर, आम्ही ओळखीत नाहीत म्हणले एकूण एकायला. हे नवरा नवरी आहेत आणि नवरीच्या त्या कलवऱ्या नवरदेवाच्या आम्ही सोपवणे आहोत. असं म्हणजे बोलाबोली झाली बरं का. बऱ्याच वेळ असं भरपूर टाईम आम्ही बोलत होता पुन्हा. तर मग मी व्हिडिओ काढू लागले. तर त्याच्यावरून त्यानं मला बघितलं असं ना आधीच व्हिडिओ हे काढताना. तर म्हणले तुम्ही व्हिडिओ काढताव का, तुम्ही म्हणजे तुमच्या आयडीचं नाव काय असं मला विचारायले बरं का. तर मी म्हणलं माझं जे नाव आहे का तेच चौकट आहे माझ्या आयडीवर, फेसबुकवर, चॅनलवर असं. पण तुमचं नाव काय आहे म्हणायले, तुमचं नाव काय आहे. तर मग मी म्हणलं माझं नाव वंदना गायकवाड आहे. लगेच सर्च केलं बरं का. तर माझं नाव आलं, म्हणजे माझं इंस्टाग्राम आलं. त्याने इंस्टाग्रामवर सर्च केलं होतं. तर मग काय म्हणाले, चायला काकीचे 1,00,000च्या वर फॉलोअर्स आहेत. आज म्हणायले काकीचे 1,00,000च्या वर फॉलोअर्स आहेत. तर मग ते दुसऱ्या म्हणतंय काकी दिसतेत कशा आजा करायलाय, काकी दिसतेत कशा, फॉलोअर्स तर असणारच ना. तर मी म्हणलं अरे दिसण्यापाशी काही नसतं या, वागणुकीपाशी असतं या. आता बघा बरं, तुम्ही तितक्या कडीला जाऊन बसला होता समुद्रात पाय सोडून. तिथं नाही का कट्टे आहेत बघा बांधलेले, त्या कट्ट्यावर बसली होते लेकरं. हां, तर म्हणलं तुम्ही त्या कडीला बसला होता तितक्या, तर मी तुम्हाला रोकलं का नाही, टोकलं का नाही, तुम्ही कोण आहेत माझे, का मी तुमची कुणी आहे, का ओळख आहे आपली का आहे. जिथं मला चुकीचं दिसलं तिथं मी तुम्हाला बोलले. विचार केला का माय आपला काय संबंध आहे, ह्याला कशाला बोलायचंय, काय काय म्हणून आपण ह्यांना सांगायचंय, काय बोलले तर विचार मी केला का. तुम्ही मला बोलला तरी बी मी ऐकून बी घेतलं असतं आणि तुम्हाला ऐकवलं बी असतं. पण माणसानं माणसासोबत माणसासारखं वागावा अशीच माझी इच्छा असते. कारण की मी वागते तसं समोरच्याने माझ्या संग तसं वागावा एवढीच इच्छा असते माझी. बाकी काय नको मला कोणाशी. 2 शब्द गोडीचे बोलले बस मिटलं. तर दिसण्यापाशी माणसानं त्या दिसण्यावरून लोक लुटून बी जातात आणि लोक लुटीतेत बी कोणत्या ना कोणत्या कारणानं. हां, तर वागांनो म्हणलं दिसाय कुणी कसं बी असू द्या, दिसण्यावर कधी जाऊ नका. माणसाचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि ते ओळखणं लय गरजेचं आहे. त्या समोरच्यासाठी नाही, आपल्या स्वतःसाठी. काय कळालं तुम्हाला असं म्हणलं बरं का मी. तर म्हणले नाही काकी बरोबर बोलायल्यात बरं का, दिसायला बी आहे तर चांगल्या आणि बोलत्यात 1 नंबरच. पुन्हा अनेक असं म्हणायले. म्हणलं माझी मजाक घ्यायला का रे. हा, ते बघा ते म्हणलं माझं पोरग आहे. मग ते माझं पोरग आहे म्हणलं. आता सांगा म्हणलं, असून तुम्ही त्याच्यापेक्षा किती मोठाले असताना. ते 22 वर्षाचं आहे म्हणलं, तुम्ही 25-26 वर्षाचा असताना. आता तुम्ही खरं मनातून म्हणायला का वरून म्हणायला हे तुमच्या जीवाला माहिती आहे. पण मी माझ्या लेकरावरून तुम्हाला बोलायले. माझे लेकरं माझे पण म्हणजे पोर आहेत तसे मोठाले. आणि मोठाले पोर
असे आगावपणा करीत येतं मायबाप संग नसल्यावर. आणि ते मी माझ्या लेकराला नजरासमोर बघते या कुणामध्ये बी, आणि म्हणून मी बोलते रे म्हणलं. हा, तुम्हाला वाईट वाटलं का काय म्हणलं माझ्या बोलण्याचं? अहो काकी तुम्ही बोललावन आम्ही उठून आलाव की तिथून. असे म्हणाले, अहो काकी तुम्ही बोललावन आम्ही उठून आलाव की तिथून. आता तुमच्याशी गप्पा मारायला आम्ही तुमची ID बघून असं समोरल्या समोर एवढं बोलताव तुम्ही मस्त की माणसाला मार्गच दिसतंय पुढं आपल्याला काय करायचंय. तर वाघांनो, त्या ID वर नका जाऊ म्हणलं माझ्या. उगं फालतूगिरी करते आम्ही ID वर, त्या सोशल मीडियावर. तुम्हाला आत्ता कसं वाटायला ती सांगा म्हणलं. मी तुमच्या समोर आहे आत्ता. तुम्हाला त्या ID वर बघून आणि मला बघून इतकं तरी काहीतरी जाणवत असेल का नाही म्हणलं. अरे बाबा म्हणता येते दुसरा बरं का. अरे बाबा, ह्या काकीना सोशल मीडियावर कशा गेल्या असत्याना, का गेल्या असत्याना, मी विचारात पडलोय असं म्हणायला. मी विचारात पडलोय ह्या काकी सोशल मीडियावर का गेल्या असत्याना, कशा गेल्या असत्याना, ह्याला पुन्हा सोशल मीडिया माहिती करून दिली असन म्हणलं. वाघांनो, माणसावर येळ येत आहे म्हणलं. येळ काळ कुणाला विचारून येत नाही. तसा माझ्यावर बी आलता म्हणलं येळ काळ. डिप्रेशनमध्ये गेल्यामुळं भरपूर इलाज तर केला, पण एक मनोरंजन म्हणून मला काही ना काही असं मन माझं लागावा कुठंतरी म्हणून असंच म्हणलं मला एक फोन घेऊन दिला म्हणलं. म्हणजे फोन आधी नव्हता, पोरगं उगाचच फोनावर मला काहीतरी दाखवित होता असंच व्हिडिओ. पुन्हा मला स्वतःच त्यानं करून दिलं मला हे. म्हणजे मला गुंतवायचा प्रयत्न केला त्यानं. बाबा ह्याच्यामध्ये गुंतती, व्हिडिओ बघत पुन्हा व्हिडिओ काढायचा जर नाद लागला तर काढू द्या, बोलू द्या, करू द्या, पण ह्याच्यातून बाहेर निघन एकटेपणातून. अशा गोष्टी सांगून येत नाहीत म्हणलं. आणि त्याच्यामुळं मी सोशल मीडियावर आहे म्हणलं. पण सोशल मीडियावर जर तुम्ही माझी ID म्हणा, फेसबुक म्हणा, चेक जर केलं तर मी आता तुमच्या समोर जे आहे का ती तुम्हाला स्वप्नात बी दिसणार नाही. आणि तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर कधी जाऊ नका बरं का म्हणलं. लेकरं आहेत तुम्ही, माझ्या YouTube चॅनलवर कधी जायचं नाही, बजावून सांगायले. तर म्हणतोय तुम्ही YouTubeवर भेट का, YouTubeवर भेट नाही रे म्हणलं. YouTubeवर नाही म्हणलं. YouTube चॅनल आपलं एक साधं सुद्धा खोललं होतं, पण साधं सुद्धा YouTube खोलून फायदा काय व्हायना गेला म्हणून जरा फीडमध्ये वेगळ्याच घुसावा लागल्या. आणि म्हणून तुम्हाला म्हणायले तुम्ही YouTube माझं बघत जाऊ नका म्हणून चॅनलवर. आता माहिती नाही ते YouTube माझं मुदामच माणसाला तसं हे होतंय. पुन्हा मग मला का म्हणली असेल बघू नका, बघत आहे मग माणूस. आणि हे बघा, जरी तुम्ही बघत असलाव ना YouTubeवर घेऊन माझ्या, तरी बी सध्या तरी मी व्हिडिओ तसे काही टाकी नाही. पण मी व्हिडिओ टाकते ना ते तुम्ही बघू नका अशी माझी इच्छा आहे. बाकी तुमची मर्जी बाबा. काय आपण समोरल्या समोर बोललो, एकमेकांची ओळख करून घेतली, आपण एकमेकांना किंचित का होईना पण एकमेकाबद्दल अशी म्हणजे माहिती ओरिजिनल मिळालेली आहे. त्या हेतून मी सांगू शकते तुम्हाला की माझे व्हिडिओ YouTubeवर तरी बघायचे नाहीत बरं का. इंस्टाग्रामवर करते मी हसी मजाक डांगडिंग मस्त मस्त न्यू कपल सारखे म्युझिकवर व्हिडिओ बनवते. बिंदास बघा, तसं काय नाही, टाइमपास आहे ते. पण YouTubeवर ना
लोकांना जे आवडतं तसं थोडं का होईना पण आपल्याला बोलावं लागतं. कारण आपण जे उगाचच बडबड बडबड करीत जाताव ना ते लोकांना कदाचित आवडत नाही, पसंती देत नाहीत, म्हणजे महत्त्व मिळत नाही. आणि मग त्याच्यामध्ये आपला उगाचच बघ तोंडाचा भांडवाडा 1-1, 2-2 घंटे टाईम काढून करा आणि लाभ काहीच नाही. एखादा डॉलर तरी पडला पाहिजे व एखाद्या व्हिडिओला, तेव्हा मग काहीतरी होतंय बाबा. एखादा डॉलर म्हणजे 70-80 रुपये तरी भेटाय पाहिजे एखाद्या व्हिडिओवर. म्हणून मग ते मला करीत येते का नाही तसले, कळलं का? हां. चला मग बाय.